हे कोणाला नाकारता येत नाही RSS आणि मुस्लिम लीगचे संबंध. आणि यांना मुस्लिम लीगची आठवण येण्याची कारण काय? आमचा जनगणना आहे, आमची भूमिका जी ओबीसी समाजाची जी मागणी होती, भटक्या विमुक्त जातीची मागणी होती, ती आम्ही आता मान्य केलेली आहे. शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे, महिलांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे, तरुणांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे. आणि त्याला म्हणतात की हे मुस्लिम लीगशी संबंधित आहे. हे यांची किती खालच्या लेवलवर हे लोक गेले हे त्याच्यातून स्पष्ट होते. बरं नाना, विदर्भातल्या जागांसाठी नाना पटोले आग्रही असतात, मात्र ते पश्चिम महाराष्ट्रातल्या जागांसाठी आग्रही नसतात असं तुमच्या नेत्यांचं म्हणणं आहे. विश्वजित कदम यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. आता वर्षा गायकवाड तुमच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करतायत. त्यांनी KC वेणुगोपाल यांच्याशी चर्चा केली फोनवरून, अशी माहिती मिळते. हे आता मीडियाच्या बातम्या आहेत. या मीडियाच्या बातम्यांना मी काय करू शकतो? मी किती आग्रही होतो हे सगळ्यांना दिसते आहे, लोकांनी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे महाविकास आघाडीचा वाद संपला आणि त्याला पुन्हा वादात आणायचा प्रयत्न काही मीडिया करताय, तर त्याला आम्ही काय करणार? त्याला काही आमचा जो स्कोप नाही. आमचं सगळ्याशी बोलणं चालू आहे. त्यामुळे या सगळ्या विषयाला आपण आता बंद करा. आम्ही आता गुढीपाडव्याच्या दिवशी, नवीन वर्षाच्या दिवशी जो संकल्प घेतलेला आहे की महाराष्ट्रातून भाजपला पराजित करायचं, त्या आमच्या संकल्पाला आता तुम्ही आशीर्वाद द्या, अशा पद्धतीचं आमची माध्यमांना आमची भूमिका आहे. पण नाना, तुम्ही मग वर्षा गायकवाड यांची नाराजी दूर करणार आहात का? होऊन जाईल. काही नेते आहेत, मोठ्या नेत्या आहेत, त्या आमच्या मुंबईतल्या, आज मुंबई शहराच्या त्या अध्यक्ष आहेत. त्याच्यामुळे प्रमुखांना त्या पद्धतीची भूमिका घ्यावी लागते हे त्यांनाही माहिती आहे. आणि त्याच्यामुळे नाराजीचा जो सूर आहे, माझी किती नाराजी होती. मी परवा संजय राऊताला काय बोललो होतो ते तुम्ही पाहिलं. त्यामुळे त्याला काही मर्यादा असतात, त्या मर्यादेपर्यंतच हे सगळं चालवायचं असतं, त्याच्या पलीकडे आपल्याला जाता येते. नाना, पुन्हा सांगलीकडे येते. विश्वजित कदम, विशाल पाटील उद्या पदाधिकाऱ्यांशी, कार्यकर्त्यांशी बोलणार आहेत. चर्चा अशी आहे की विशाल पाटील तिथून अपक्ष निवडणूक लढवतील. तसं जर झालं तर मग तुम्ही काही कारवाई करणार का? ते अपक्ष लढणार नाही. अपक्ष लढणारच नाही तर मग कारवाईचा प्रश्नच काय? पण आता या पद्धतीचं वातावरण निर्माण करून महाविकास आघाडीमध्येच या पद्धतीचा बिघाडी आहे असं दाखवण्याचा जो प्रयत्न होत आहे, हा प्रयत्न अयशस्वी आहे, यशस्वी होणार नाही. त्यामुळे जेव्हा ते उभंच होणार नाही तर कारवाईचा प्रश्नच काय? तुम्ही विश्वजित कदमांशी संवाद साधणार आहात किंवा गेल्या काही दिवसात साधलाय तुम्ही? आमचा रोज संपर्क चाललेला आहे. माझं सगळ्याशी बोलणं चाललेलं आहे. तिथले पृथ्वीराज पाटील असतील, विशाल पाटील असतील, माझं सगळ्या राज्यातल्या, सगळ्या जिल्ह्यातल्या नेत्यांचा माझा संपर्क आहे. सामान्य कार्यकर्त्यांबरोबर संपर्क आहे. त्याच्यामुळे हा जो वाद आहे त्याला आता जेव्हा हायकमांडनी जेव्हा आम्हाला सांगितलं की जे आहे त्या पद्धतीनं आता पुढे नेऊन भाजपला कसं हरवता येईल याच्यावरची रणनीती करा आणि त्या पद्धतीनं राज्याचा प्रमुख म्हणून आम्ही ते काम करतोय. नाना, 21-17-10 हा फॉर्म्युला आता महाविकास आघाडीचा ठरलेला आहे. तुम्हाला किती अपेक्षा आहे? जसा भाजपचा नारा आहे 45+, तसं महाविकास आघाडीचा काय नारा आहे? तुम्हाला पहिल्याच टप्प्यातल्या ज्या निवडणुका होत्या त्या 5 जागी, 5ही जागा महाविकास आघाडी जिंकेल. इथून सुरुवातच आहे आता. यामुळे महाराष्ट्रामध्ये जे लोक घोषणा करत होते, भीम घोषणा, त्यांना आता त्यांच्याच घरात मध्ये ते हरणार आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातलं चित्र आता तुम्हाला पुढे पाहायला. जी, खूप खूप धन्यवाद नाना, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्याशी या ठिकाणी संवाद साधत होते. आणि आता ज्या जागा जाहीर करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये सांगलीच्या जागेवरून पुन्हा एकदा नाराजी विश्वजित कदम यांची. नाना पटोलेंच्या कार्यपद्धतीवर वर्षा गायकवाड यांनी